आज आपण बनवणार आहोत चाकवताची भाजी, एकदम कमी मसाल्यामध्ये आणि गावाकडच्या पद्धतीने। तर चला सुरुवात करूया। इथं मी एक जुडी चाकवतची भाजी घेतलेली आहे। आपण ती कोवळ्या देठासकट घ्यायची आणि स्वच्छ धुवून आपण बारीक चिरून घेणार आहोत। यात आपण एका पॅनमध्ये काढून घेऊया। आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे। तर मी इथं एका पॅनमध्ये काढून घेतलेले आहे। त्यामध्ये आपण शिजतानाच थोडे मसाले घालूया। इथं मी कांदा लसूण मसाला 1.5 चमचा, 1 चमचा धने जिरे पूड, मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे। 2 चमचे मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे किंवा पावडर, आणि 2 चमचे आपण शेंगदाणे घालायचे आहेत अख्खे। ते भाजी बरोबर छान लागतात। तुम्हाला नसेल आवडत तर स्किप केलं तरी चालेल। हे आपण सगळे मसाले आणि शेंगदाणे भाजीमध्ये घालून वरून आपण 1.5 ग्लास पाणी घालून घेऊया। आपण जशी भाजी आहे त्यानुसार पाणी कमी जास्त करू शकता। आणि या भाजीला आणखीन पाणी थोडंफार सुटतं। तर मी इथं 1.5 ग्लास घातलेला आहे। ही भाजी आपण आता शिजवून घेऊया। तुम्ही ही कुकरमध्ये शिजवली तरी चालेल। मी इथं टोपातच घातलेली आहे। तर आता आपण ही 15 ते 20 मिनिटं चांगली शिजवून घेऊया भाजी। आपण मध्ये एकदा दोनदा चेक करून बघायचं। आता आपली भाजी चांगली शिजलेली आहे। मी इथं गॅस बंद केलेला आहे। आपण एकदा चेक करून बघायची। भाजी चांगली गीर शिजली असेल तर आपण गॅस बंद करून घ्यायचा। आता आपण भाजीमध्ये वरून काही मसाले वापरणार नाही आहोत। आपण ही चमच्यानेच थोडी मॅश करून घेऊया भाजी, म्हणजे थोडी दाटसर होईल। आता आपण यामध्ये एक तडका घालूया। तो आपण तडका तयार करूया। इथं मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये आपण 1 चमचा ठेचलेला लसूण घालायचा। लसूण आपल्याला थोडा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा, म्हणजे ह्याचा टेस्ट भाजीमध्ये छान येतो। वरून आपण ह्यामध्ये एक लाल मिरची घालून घेऊया। तुम्हाला नसेल घालायची तरी चालेल, इथं तुम्ही लाल मिर्च पावडर घातली तरी चालेल। आता आपला हा तडका चांगला तयार झालेला आहे। तर आपण आता हा भाजीवर घालून घेऊया। आता आपण भाजी थोडी मिक्स करून घेऊया। तुम्हाला जर अजून थोडी पातळ हवी असेल तर तुम्ही इथं गरम पाणी ॲड करू शकता वरून, किंवा शिजतानाच थोडं जास्त पाणी घातलं तरी चालेल। ही आपण थोडी दाटसरच ठेवणार आहोत, अशीच छान लागते। त्यामुळे ही भाजी आपण भाकरी चपाती सोबत सुद्धा सर्व करू शकतो। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।